जुगाड रेसिपीमध्ये स्वागत. जय शिवराय. आज आपण पाहणार आहोत विदाऊट ब्रेड हाय प्रोटीन सँडविच. अगदी मुलांना तुम्ही टिफिनलाही देऊ शकता किंवा वेट लॉस जर करणार असाल तर अगदी तुम्ही हा डेली सँडविच खाऊ शकता. असा हा सुपर टेस्टी नाश्ता आहे, जरूर करून पहा. चला तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे मूग. अगदी मी आदल्या रात्री हे मूग भिजत ठेवले होते. अशा प्रकारे हे हिरवे मूग आहेत. तुम्ही इथे कडधान्य पण घेऊ शकता. त्यानंतर आलं, लसूण, हिरवी मिरची अगदी 2च घातलेले आहे, कोथिंबीर आणि अर्धा चम्मच जिरे. आता ह्याचं वाटण करायचं, अगदी बारीक वाटण करून घ्यायचं. अशा प्रकारे पाहू शकता मी अगदी बारीक वाटण करून घेतलेलं आहे. आता हे वाटण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. अगदी थोडंसं पाणी घालून मी हे भांडं खंगाळून घेतलेलं आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच गरम मसाला आणि 2 चम्मच बेसन पीठ. फक्त बाइंडिंगसाठी आपण हे बेसन पीठ वापरत आहोत. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता तव्याला तूप लावायचं आणि हे बॅटर अगदी चौकोन आकारमध्ये, जसा ब्रेडचा आकार असतो अशा चौकोनी आकारमध्ये आपण हे पसरवून घ्यायचं. अशा प्रकारे पसरवून घेतल्यानंतर अगदी चौकोन आकारमध्ये आपण हा ब्रेड तयार केलेला आहे. अगदी दोन्ही साईडने आपण छान हा ब्रेड भाजून घ्यायचा. पाहू शकता अगदी सुपर टेस्ट लागतो हा ब्रेड, जरूर करून पहा. आता इथे मी हिरवी चटणी किंवा पुदिना चटणी वापरू शकता. इथे मी घेतलेला आहे केचप आणि मेयोनीज, अगदी थोडंसं टेस्टिंगसाठी घेतलेलं आहे. आता हे दोन्ही चटणी लावून घ्यायच्या आणि तुम्हाला आवडतील त्या व्हेजिटेबल्स तुम्ही वापरू शकता. इथे मी गाजर, काकडी, टोमॅटो हे सर्व पसरून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ स्प्रिंकल करायचं, काळी मिरी असते ती पण स्प्रिंकल करायची आणि अशा प्रकारे सँडविच तयार करून घ्यायचा. जरूर करून पहा, सुपर टेस्ट लागतो हा सँडविच. अगदी वेट लॉसला तर उत्तम पर्याय आहे. आणि रेसिपी आवडली असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून जुगाड रेसिपीचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.